नमस्कार मित्रांनो. आज आपण अत्यंत प्रभावशाली आणि चमत्कारिक मानल्या जाणाऱ्या रामरक्षा स्तोत्राबद्दल जाणून घेणार आहोत. रामरक्षा स्तोत्र कधी म्हणावे, कोण म्हणू शकते, ते कसे म्हणावे आणि त्याचे आध्यात्मिक तसेच मानसिक फायदे कोणते आहेत? चला जाणून घेऊया. रामरक्षा स्तोत्र म्हणजे काय? रामरक्षा स्तोत्र हे महर्षी बुद्ध कौशिक ऋषींनी रचलेले एक दिव्य स्तोत्र आहे. असे मानले जाते की भगवान शंकरांनी स्वप्नात या स्तोत्राचा उपदेश केला होता. या स्तोत्रात प्रभू श्रीरामांच्या नामस्मरणाद्वारे शरीर, मन आणि जीवनाचे संरक्षण करण्याची प्रार्थना केली जाते. रामरक्षा स्तोत्र कधी म्हणावे? 1. ब्रह्ममुहूर्तात सूर्योदयापूर्वीचा काळ अत्यंत शुभ मानला जातो. यावेळी रामरक्षा स्तोत्र म्हटल्यास मन शांत राहते आणि दिवस सकारात्मक जातो. 2. सकाळच्या पूजेनंतर नित्यपूजा झाल्यावर रामरक्षा स्तोत्राचे पठण केल्यास घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. 3. प्रवासाला निघण्यापूर्वी, लांबच्या प्रवासापूर्वी रामरक्षा स्तोत्र म्हटल्याने सुरक्षिततेची भावना मिळते. 4. संकटाच्या काळात भीती, चिंता, मानसिक तणाव किंवा अडचणींच्या वेळी रामरक्षा स्तोत्राचे पठण अत्यंत लाभदायक मानले जाते. 5. रात्री झोपण्यापूर्वी पठण केल्याने मन शांत होते आणि चांगली झोप लागण्यास मदत होते. रामरक्षा स्तोत्राचे फायदे. आध्यात्मिक फायदे. प्रभू श्रीरामांवरील श्रद्धा दृढ होते. मनात भक्ती आणि सकारात्मक विचार वाढतात. नकारात्मक विचारांपासून दूर राहण्यास मदत होते. आत्मविश्वास आणि धैर्य वाढते. मानसिक फायदे. चिंता आणि तणाव कमी होतो. मन एकाग्र होते. भीती आणि असुरक्षिततेची भावना कमी होते. मानसिक स्थैर्य प्राप्त होते. रामरक्षा स्तोत्र संरक्षण कसे देते? रामरक्षा स्तोत्रात शरीराच्या प्रत्येक अवयवाचे संरक्षण प्रभू श्रीराम करोत अशी प्रार्थना आहे. उदाहरणार्थ, शिरो मे राघतवहा पातु, म्हणजे माझ्या मस्तकाचे रक्षण श्रीराम करो. अशा प्रकारे संपूर्ण शरीरासाठी संरक्षणाची प्रार्थना या स्तोत्रात केली आहे. म्हणूनच याला रामरक्षा असे नाव दिले गेले आहे. रामरक्षा स्तोत्र कोण म्हणू शकते? या स्तोत्राचे पठण करण्यासाठी कोणतेही बंधन नाही. स्त्रिया, पुरुष, विद्यार्थी, वृद्ध, लहान मुले कोणीही श्रद्धेने आणि भक्तिभावाने रामरक्षा स्तोत्र म्हणू शकते. रामरक्षा स्तोत्र कसे म्हणावे? 1. स्नान करून स्वच्छ वस्त्रे परिधान करावीत. 2. श्रीरामांच्या प्रतिमा किंवा मूर्तीसमोर बसावे. 3. मन शांत करून रामनामाचे स्मरण करावे. 4. शक्य असल्यास संपूर्ण स्तोत्र म्हणावे. 5. अर्थ समजून पठण केल्यास अधिक लाभ होतो. 6. नियमितपणे दररोज म्हणण्याचा प्रयत्न करावा. किती वेळा म्हणावे? रोज एकदा म्हणणेही पुरेसे आहे. विशेष संकल्प असल्यास 11, 21 किंवा 108 वेळा जप करू शकता. सातत्य हे संख्येपेक्षा अधिक महत्त्वाचे आहे. महत्त्वाची गोष्ट. रामरक्षा स्तोत्र हे केवळ संकट टाळण्यासाठीचे साधन नाही. ते श्रद्धा, आत्मविश्वास, मानसिक शांतता आणि प्रभू श्रीरामांच्या कृपेचा अनुभव देणारे स्तोत्र आहे. जेव्हा मनात विश्वास आणि भक्ती असते, तेव्हा जीवनातील अनेक संकटांना सामोरे जाण्याची शक्ती आपल्याला मिळते. मित्रांनो,
रामरक्षा स्तोत्र हे केवळ शब्दांचे संकलन नाही, तर प्रभू श्रीरामांच्या संरक्षणाची आणि कृपेची अनुभूती देणारे दिव्य कवच आहे. श्रीराम जय जय राम. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सामर्थ कृपा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय श्रीराम.